शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. त्यामागे काही कारण आहे. ते कारण असे की जेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचे काही सहकारी विद्यार्थी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्याकडे आले. तेव्हा ते त्यांना म्हणाले, माझ्या एकट्याचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा आपण या दिवशी सर्व शिक्षकांचा सन्मान करूया आणि हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला जास्त आनंद होईल. तेव्हापासून हा दिवस सर्व शाळा व कॉलेजांमध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आहे. शिक्षक हे आपल्या सामान्य विद्यार्थ्याला असामान्य बनवण्यासाठी अथक परिश्रम घेत असतात. शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्याला एक चांगला नागरिक घडवण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबाहेरच ज्ञान देखील देत असतात. अगोदर आपला विद्यार्थी हा एक उत्तम नागरिक बनावा व एक उत्तम नागरिक बनून आपल्या देशाचे आई वडिलांचे व त्यांनी उज्ज्वल नाव करावे अशी त्यांची मनोकामना असते. शिक्षकांच्या जीवनामध्ये दोनच रंग असतात, ते म्हणजे पांढरा खडू आणि काळा खडू. पण दोन रंगांच्या सोबतीने विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये रंग भरण्याची किंवा हे शिक्षक करत असतात. म्हणून आपल्या भारतातील संस्कृतीमध्ये शिक्षकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून म्हणावंसे वाटते, इंसान के रूप में भगवान होते हैं, इंसान के रूप में भगवान होते हैं और शिक्षा का दान करने वाले वो महान शिक्षक होते हैं और शिक्षा का दान करने वाले वो महान शिक्षक होते हैं. आपल्या शाळेमध्ये काटकोन, लघुकोन, त्रिकोण, चौकोन शिकवले जातात. परंतु या कोणाच्या व्यतिरिक्त शिक्षक आपल्याला एक महत्त्वाचा कोण शिकवतात, तो म्हणजे दृष्टिकोन. अनेक अडचणी